रामकृष्ण हरी माऊली. इंदापूरचा मुक्काम आटोपून जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी आता पुढच्या दिशेने रवाना होतीये. आपण अनेक वारकऱ्यांशी गप्पा मारल्या, बोललो. माझ्यासोबत एक खास वारकरी आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूयात. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊली काय नाव? बापूराव दिगंबर शेवाळ. आले कुठे? आलो आम्ही देऊ वाळून आलो. किती वर्ष झाले वारी? आम्ही 10 वर्ष झालो करतो. काय सांगता? 10 वर्ष झालो करतो आम्ही वारी. बापरे. हा. काय वय तुमचं आता? वय 50 वय. 50. हा 50 वय. 40 वर्ष. हा 40 वर्ष. कसा आहे वारीचा अनुभव? अनुभव चांगला आहे. अनुभव बेस्ट आहे अनुभव. चालताना काही त्रास होतो? काय सुद्धा तरच होत नाही. कमाल आहे. हा लोक मदत करतात. हा मदत करते लोक. गाडीत फेकते ती, गाडीत गोवून घेते ती. छान आहे त्यांचं, लय मस्त आहे. हो हो, लय चांगलं वाटते. चालायला मजा येते. खायला भरपूर. खायला होय. भरपूर आहे. काय कमी नाही. काय कमीच पडत नाही. काहीच नाही, सारखं खायला. आपल्याला वारी करायची म्हणलं की खायला परमेश्वर तीच देणार आहे, तीच नेणार आहे, तीच करणार आहे. आपण काय करतो? आपल्या हातात काय? त्याची इच्छा असली की नेतोय, त्याची इच्छा नसते तर तिथंच बसा म्हणतोय. सवालच नाही. हा? का नाही? बरोबर बरोबर बरोबर. तापदारीशिवाय नाही. तापदारीशिवाय नाही ना. या पुढे थोडं. या पुढे या. काय म्हणाले माऊली? तापदारीशिवाय वारी नाही. आता तुम्ही मग खाण्यापिण्याचं करता आयुष मध्ये करता मग ते उपयोग काय? वारी करायची तर घ्यावंच लागेल की. चांगलं हे व्हायला पाहिजे. ताप झाला पाहिजे. तरच घ्यायचाच असतो. वार घेतल्या. आपण एक महत्वाचा विषय, थोडंफार त्रास तर होणारच. आपण काय मजा करायला थोडे आलो. जेव्हा पण आपण काय घडतं म्हणून आपण आलो. देवाचं काय तर आपल्या इच्छा आहे म्हणून आपण आणला. तरच पाहिजे लहानकडे खायला मिळालं नाही, कुठे काय मिळालं नाही. याच्या उपयोग नाही. पाऊस यायला, ऊन आलं, त्याचा संबंध नाही. काय आपल्याला सण झालं म्हणजे तेवढं ताप झाला तरी आपल्याला हे आहे, महत्व आहे. नाही मग तुमचं देव घडत नाही. आपली वारी करायची म्हणजे उभी करणं आपण देवाची आपण ही केली पाहिजे. आपण देवाच्या प्रार्थना केली पाहिजे आणि देवाची आपल्याला हे व्हायला पाहिजे. तरी घडतं देव घडते ते. नाहीतर काय बी करून बंद नाही. बरोबर आहे. तुम्हाला काय वाटतं? चांगलं वाटतंय. आनंद. रस्त्याने काय त्रास वगैरे होतो? काय सुद्धा तरच होत नाही. नाही पण एवढे वर्ष झाले वारी करताय, सोपं नाही ना वारी करणं. तेवढं घडलं तरच आहे आपला. काय म्हटलं? ताप व्हायला आणि कुठं काय व्हायला म्हणजे मन नाही. ताप होऊ काय होऊ सण केलं पाहिजे त्या माणसानं तेवढं तरच तुम्हाला वारी घडते. नाही तर तुम्हाला आयुषमध्ये खायला, आयुषमध्ये पाणी असलं हेच पाहिजे. त्याचा उपयोग नाही. पाणी कसलं असतं तसं प्यायचं, करायचं, जसं घडलं तसं सेवा करायची तरच देव घडते. नाहीतर तुम्हाला गाडीमध्ये बसून देव घडत नाही. हा पाऊस वारा समजा मिळून असला तरच मला देव घडतो. नाहीतर तुम्हाला मग नाही ऊन म्हणायचं नाही, ताण म्हणायचं नाही, काय म्हणायचं नाही. तरच सेवा घडते. आता तशी बिलकुल सेवा घडत नाही. आयुषमध्ये खिशातलं पैसे काढायचं, द्यायचं, खायचं, निवांत आयुषमध्ये खुर्ची बसायचं आणि वारी करायची. त्याच्या वारी घडत नाही. आपल्या इच्छा मनात इच्छा केली पाहिजे तरच वारी घडते. नाही वारी घडत नाही. नुसतं आलो वारीला यायचं आणि वारीला मी काय करतो वारीला आलो आणि नाण्याचं 10,000 रुपये आणायचं. हाटल्यामध्ये खा, कुठे इकडे खा, तिकडे खा, फ्रीजचं पाणी पी, पण बाटल्या घेऊन पी, त्याचा उपयोग नाही. टँकरचं प्यायचं, कसलं प्यायचं, काहीच बघायचं नाही जीवाला. होय काल पाऊस आला तर ह्यात बसायचं, पाऊस आला म्हणायचं नाही, भिजू द्यायचं. पण मग त्रास नाही होत का? असा काय होतंय त्याला? काहीच होत नाही. अंग दुखणं, पाय दुखणं हे होत नाही असं नाही. पाय दुखणं, अंग दुखणं, हे दुखणं, आता पाय फोड, माझ्या पाय फोडाले तर मी जात काही फार जास्त आलेत का? तर मी विचार करत नाही. मी काय चढतंय म्हणून आपलं आता गाड्या बसायच्या, गाड्या बसायच्या. कोणी नको माहित नाही, काय माहित नाही. गाडीमध्ये बसायचं म्हणलं तर सुद्धा बसत नाही आपण. मग आला कशा आपण गाडी बसून जायचं म्हणलं उपयोग काय गाडीचा. खतरनाक विचार आहेत हा बाबा. काय तुमचं काय म्हणणं याच्यावर? बरोबर आहे का? काय जळल्याशिवाय देव प्राप्त होत नाही. नाही ना. आम्ही तर काय गाडी तर जातो, गाडी चालू आहे.
नाही पण गाडी चालवणं पण एक मोठी सेवा आहे. वारकऱ्यांना इजा होऊ नये, धक्का लागू नये. हा, गर्दीमध्ये गाडी चालवणं सोपं नाही ना. नाही ना, सोपं नाही. काय विचार असतात तेव्हा डोक्यात? काय वारीदार विचार येतच नाही, वा घरचे विचारच येत नाही. तसं गाडी वारीचे विचार. बाबा कुठून आले? धाराशिवतो आम्ही धाराशिव. सेवा आपली करायची, खायचे प्यायचे निवांत आपलं, गाडीत चालायचं नाही, काय नाही. तुम्ही चालतं गाडीत बसायला. फोड आले पायाला? हो खरंच फोड आलेत पायाला. 5वी वारी आहे का? आपण बघतोय की प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा आहे, पण भाव तेवढाच आहे. मग भाव कमी होत नाही. आपण बघतो इथे विसाव्याला आपण थांबलेलो आहोत. कुठे कपडे धुणं चाललंय, कुठे कपडे वाळवणं चाललंय माऊलींचं, मागे जेवण बनतंय आणि आपण सगळ्या वारकऱ्यांशी गप्पा मारतोय. हा, एकदा अभंग होऊन जाऊ. कोण चांगला अभंग म्हणतो तुमच्यात? हा, अभंग म्हणणार का कोण? अभंग अभंग तुम्हीच म्हणा बाबा. म्हणा म्हणा म्हणा, काय त्याच्यात लाजायचं? म्हणा म्हणा, जे जो येतो तो म्हणा, असं काय नाही. म्हणा कोणत्या? तुम्हाला जो आवडतो तो म्हणा. नाही त्यांच्या जाऊ दे, तुम्ही म्हणा ना. ते पण त्यांचं पण घेऊ, तुमचं पण घेऊ. मला 2-4 शब्द सांगितलं त्याच्यात जायचंय. वेग वेग विठाबाई माझ्या पंढरीची आई, माझ्या पंढरीची आई. माझा आवाज बस. बरं काय हरकत नाही. आता आवाज सगळ्यांचेच बसलेत, माझा पण बसला आवाज. हरकत नाही. जाऊ दे. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरकासह मी प्रियंका लाडी, न्यूज 18 मराठी, वडापुरी.